ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲस्ट्रॉलॉजी म्हणजेच ज्योतिषशास्त्र खरं आहे, पण तुम्ही ज्या कारणासाठी समजताय त्या कारणासाठी नाही. ज्योतिषशास्त्र कशा प्रकारे काम करतं हे समजून घ्यायच्या आधी सुद्धा मनुष्य ज्योतिषशास्त्राकडे का वळतो हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आयुष्यामध्ये सगळं छान चालू असताना आपण ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, न्यूमरॉलॉजी यांच्याकडे वळतो का? आपल्याला या विषयांची आठवण तरी येते का? नाही. आयुष्यात जेव्हा काहीतरी मनाविरुद्ध घडायला सुरुवात होते, काहीतरी अनपेक्षित घडायला सुरुवात होते, काहीतरी अस्वस्थ करणारं घडायला सुरुवात होते, तेव्हा आपल्याला ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, न्यूमरॉलॉजी, रेकी अशा गोष्टी आठवतात. याचा असा अर्थ होतो की मनुष्य ज्योतिषशास्त्राकडे वळतो कारण मनुष्याला आयुष्यातली अनिश्चितता सहन होत नाही. अनिश्चितता सहन होत नाही म्हणजे काय? तर आज आपल्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे ते कायम चालू राहणार आहे असंच. आज आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे, जी कुठली स्थिती आहे ती स्थिती कायम राहणार आहे. आज आपलं आरोग्य जसं आहे तसंच आपलं आरोग्य कायम राहणार आहे. आज आपला जॉब, आज आपली नोकरी, आज आपला बिझनेस ज्या स्थितीमध्ये आहे त्याच स्थितीमध्ये कायम राहणार आहे. आज आपण ज्या रिलेशनशिपमध्ये आहोत ते रिलेशनशिप देखील कायमस्वरूपी असंच राहण्याची खात्री आहे आपल्याला. या सगळ्या बाबतींमध्ये आपल्याला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी अशाच राहणार आहेत. पण जेव्हा या सगळ्या बाबतीमध्ये अनपेक्षित गोष्ट घडते तेव्हा आपल्याला आयुष्यातली अनिश्चितता जाणवते. अचानक एक दिवस आपला जॉब जातो, आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी मोठा लॉस होतो. आपल्याला असं वाटत असतं की हा जॉब कायमस्वरूपी राहणार आहे, पण अचानक आपला जॉब जातो. किंवा अचानक आपल्या स्वास्थ्यासंबंधी काही अडचणी यायला सुरुवात होते, कुठला तरी आजार होतो, कुठला तरी अटॅक येतो. तसंच आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा होण्याची शक्यता असते. ज्या व्यक्तीबरोबर आपण रिलेशनशिपमध्ये आहोत त्या व्यक्तीपासून आपण लांब जातो किंवा ती व्यक्ती काही कारणामुळे आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही. तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की या जगामध्ये, या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नाही आहे, कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी राहणारी नाही आहे, कुठलीही गोष्ट परमनंट नाही आहे. हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्या कंट्रोलमध्ये आपलं आयुष्य नाही. आपल्या कंट्रोलमध्ये आपलं आयुष्य आहे हे आपल्याला एवढे दिवस वाटत होतं. मला जे हवं आहे तेच माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे असं आपल्याला इतके दिवस वाटत होतं. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला हे कळून चुकतं की आपल्या कंट्रोलमध्ये काहीही नाही. त्याचबरोबर जे घडलं ते का घडलं, ते घडण्यामागचं कारण काय, त्या घडण्याला काय अर्थ आहे, हे देखील सगळे प्रश्न आपण विचारायला सुरुवात करतो. ज्योतिषशास्त्र नेमकं काय करतं? तर ज्योतिषशास्त्र मनुष्याला या 3 गोष्टी ऑफर करतं. आयुष्याच्या बाबतीमध्ये काहीतरी निश्चित आहे हे ज्योतिषशास्त्र सांगतं. तुमच्याच कंट्रोलमध्ये तुमचं आयुष्य आहे हे देखील ज्योतिषशास्त्र सांगतं. इतकंच नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये जे घडलं ते का घडलं, त्याच्या मागचा अर्थ काय, तुमच्याच बाबतीत का असं घडलं, याच्या मागची देखील उत्तरं ज्योतिषशास्त्र देतं. आणि म्हणून मनुष्य ज्योतिषशास्त्राच्याकडे वळतो. उदाहरणार्थात समजा माझ्या आयुष्यामध्ये नोकरीबद्दल काहीतरी समस्या असेल, ती समस्या घेऊन समजा मी एखाद्या ज्योतिषाकडे गेलो तर तो ज्योतिषी सांगताना काय सांगतो, हा काळ जरा कठीण आहे पण याच्यानंतर सगळं चांगलं होणार आहे, किंवा पुढच्या 1 वर्षामध्येच तुम्हाला कुठेतरी प्रमोशन मिळणार आहे असं देखील सांगितलं जातं. तुमची कुठेतरी ट्रान्सफर होणार आहे, जिथे तुम्हाला हवी आहे तिथे तुमची ट्रान्सफर होणार आहे असं देखील सांगितलं जातं. असंच समजा एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरत नसेल आणि ती व्यक्ती जर का ज्योतिषाकडे गेली की माझं लग्न केव्हा ठरणार हे विचारण्यासाठी, तर अशा देखील ज्योतिषी सांगतो की सध्या जरा ग्रहांची दशा चालू आहे त्यामुळे आत्ता तुमचं लग्न होऊ शकत नाहीये, पण पुढच्या काही महिन्यांमध्ये ही दशा संपतेय, सो पुढच्या काही महिन्यांमध्येच तुमचं लग्न ठरण्याची शक्यता आहे असं देखील सांगतो. किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला काही इश्यू असतील तर त्या बाबतीमध्ये सुद्धा ज्योतिषी हेच सांगतो की आत्ता तुम्ही निश्चिंत राहा, काही वेळातच तुमचं आरोग्य देखील छान होणार आहे. थोडक्यात ज्योतिषी आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी निश्चित आहे हे सांगत असतो आणि ती निश्चित गोष्ट ओळखल्याचा दावा ज्योतिषी करत असतो. तो आपल्यासमोर इल्युजन ऑफ सर्टन्टी क्रिएट करत असतो. म्हणजेच आयुष्यामध्ये काहीतरी निश्चित आहे याचा भास ज्योतिषी आपल्या मनावर निर्माण करत असतो. त्याचबरोबर ज्योतिषी आपल्या मनामध्ये नियंत्रणाची भावना देखील निर्माण करत असतात. नियंत्रणाची भावना म्हणजे काय, तर समजा मी आत्ता काहीतरी केलं तर त्यानुसार माझ्या आयुष्यामध्ये नक्की गोष्टी घडतील, म्हणजेच माझं आयुष्य माझ्या कंट्रोलमध्ये आहे ही भावना ज्योतिषी आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो. ओके, मग त्यासाठी मी कुठली गोष्ट करणं गरजेचं आहे, तर
अशा वेळेला ज्योतिषी आपल्याला उपाय करायला सांगतात की कुठली तरी शांत करा, कुठल्या तरी ग्रहांची शांत करा, कुठला तरी होम हवन करा, कुठला तरी यज्ञ करा, किंवा कुठलं तरी स्तोत्र वाचा, कुठला तरी जप करा, कुठली तरी अंगठी घाला, कुठला तरी विशिष्ट खडा असलेली अंगठी घाला. अशा कुठले तरी उपाय आपल्याला ज्योतिषी सांगत असतो, जेणेकरून त्या उपायांचं फळ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळेल. म्हणजे काय, तर मी काहीतरी केलं आणि त्याच्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी गोष्ट घडली, ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. म्हणजेच माझं आयुष्य माझ्या कंट्रोलमध्ये, मी हे केलं की माझ्या आयुष्यामध्ये हे घडणार, ही भावना आपल्या मनामध्ये ज्योतिषी निर्माण करत असतात. थोडक्यात काहीतरी करून आपण आउटकम बदलू शकतो असा विश्वास ज्योतिषी आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात आणि त्यामुळे आपल्यातला हेल्पलेसनेस थोडासा कमी होत असतो. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा एखादी नकारात्मक गोष्ट घडते तेव्हा सुद्धा आपल्या मनामध्ये काही प्रश्न येत असतात, जसं की हे घडण्याचं कारण काय, माझ्याच बाबतीमध्ये असं का घडावं, किंवा या घडण्याचा अर्थ काय, असे काही प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आणि या प्रश्नांची उत्तरं देखील ज्योतिषी देत असतात. ज्योतिषी याची उत्तरं देताना सांगतात की शनीचा प्रभाव असल्यामुळे असं घडलं, 7.5 चालू असल्यामुळे असं घडलं, बरोबर, किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये काहीतरी दोष असल्यामुळे असं घडलं आणि मग काहीतरी उपाय केल्यामुळे ते दोष दूर पण होतील, असं देखील आपल्याला ज्योतिषी सांगतात. थोडक्यात तुमच्या आयुष्यामध्ये जे घडलं ते का घडलं, ते घडण्याचं कारण काय, त्या घडण्याला काय अर्थ आहे, हे सगळं आपल्याला ज्योतिषी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सांगत असतात. थोडक्यात आपल्या मनातल्या दुःखाला कारण काय, त्या कारणाची उत्तरं ज्योतिषी देत असतात आणि त्यामुळे माझ्याच बाबतीमध्ये का असं घडलं हा प्रश्न सुद्धा शांत होत असतो. आता ज्योतिषशास्त्र नेमकं कसं काम करतं हे पाहूयात. ज्योतिषशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट वापरली जाते ती म्हणजे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. म्हणजे काय, तर भूतकाळामध्ये जे घडलेलं आहे तेच आत्ता देखील घडणार, भूतकाळामध्ये जे घडलेलं आहे तेच वर्तमान काळामध्ये देखील घडणार. मग अशा वेळेला भूतकाळाचं ॲनालिसिस केलं जातं आणि भूतकाळामधून काही पॅटर्न शोधून काढले जातात. याला म्हणतात तर टेक्निकल ॲनालिसिस. ही टर्म शेअर मार्केटमध्ये वापरली जात असते आणि याच बेसवर ज्योतिषशास्त्र देखील काम करत असतं. आता हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ म्हणजे काय, तर समजा काही काळापूर्वी मी असं पाहिलेलं आहे की पाऊस यायच्या आधी काळे ढग आले होते. ही गोष्ट मी एकदा पाहिली, दोनदा पाहिली, तीनदा पाहिली, अनेकदा पाहिली आणि त्यावरून मी हा पॅटर्न शोधून काढला की काळे ढग आल्यानंतर पाऊस येतात. आता हे जर का हिस्ट्रीमध्ये झालेलं आहे तर ते आत्ता देखील होणार. मग आपण आत्ताच्या वेळेला बघतो की असं होतंय का, तर आत्ता देखील होताना हे दिसतं की काळे ढग आल्यानंतर पाऊस पडतो. यावरून मग आपण देखील भविष्य सांगू शकतो. काळे ढग आले की आपण सांगू शकतो की आता पाऊस पडणार. ही सुद्धा भविष्यवाणी झाली, हे सुद्धा प्रिडिक्शन झालं. याच बेसवर ज्योतिषशास्त्र देखील काम करत असतं. फक्त ते इथे काळे ढग आणि पाऊस या गोष्टींचा वापर न करता आकाशातले ग्रह आणि माणसाच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना याचं कॅल्क्युलेशन करत असतात, याचा एकमेकाशी संबंध लावत असतात. मानवी मेंदूला रॅन्डम घटनांच्या मध्ये सुद्धा पॅटर्न शोधण्याची सवय असल्यामुळे असे पॅटर्न आपण शोधून काढत असतो की जर का ते ग्रहांमध्ये अशा प्रकारचे पॅटर्न असतील तर त्यानुसार मग विशिष्ट व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडणार. मग त्या व्यक्तीची रास अशी असेल तर असं घडणार, त्या व्यक्तीची रास कुठली तरी वेगळी असेल तर मग असं घडणार. मग ती रास कशावरून काढली जाते, तर त्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून, जन्मवेळेवरून, जन्माच्या ठिकाणावरून ही रास काढली जाते आणि त्यानुसार मग ती सगळी गणितं मांडली जातात की आकाशामध्ये जर अशी ग्रहांची रचना असेल तर त्यानुसार त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडणार. याला म्हणतात पॅटर्न सिकिंग ब्रेन, म्हणजे पॅटर्न शोधणारा मेंदू, ज्याच्या मार्फत अशा अनेक गोष्टी येत असतात. पण इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हवामान खात्याचे सुद्धा सगळे अंदाज बरोबर येत नसतात, शेअर मार्केटचे सुद्धा सगळे अंदाज बरोबर येत नसतात आणि ज्योतिषशास्त्राचे सुद्धा सगळे अंदाज बरोबर येत नसतात. या तिन्ही क्षेत्रांमध्ये हीच टेक्निक यूज केली जाते, ज्याला म्हणतात टेक्निकल ॲनालिसिस. याच बेसवर या तिन्ही गोष्टी उभ्या आहेत, पण या तिन्ही क्षेत्रांमध्ये सुद्धा केलेले अंदाज दरवेळेला बरोबरच असतीलच याची गॅरंटी नसते. त्याचबरोबर ज्योतिषी वापरत असलेली अजून एक गोष्ट म्हणजे बॅर्नम इफेक्ट. बॅर्नम इफेक्ट म्हणजे काय, तर समोरच्या व्यक्तीकडे अशी काही स्टेटमेंट म्हणायची जी स्टेटमेंट तसं पाहिलं तर जनरल असतात, म्हणजे ती सगळ्यांना लागू होतात. उदाहरणार्थात मी जर का आत्ता इथे हे तुम्हाला म्हणालो की तुम्ही ना खरं म्हणलं तर इंट्रोवर्ट आहात, पण कधी कधी तुम्ही एक्स्ट्रोवर्ट सुद्धा होता.
किंवा जर का मी तुम्हाला असं म्हणालो की तुम्ही संवेदनशील आहात, पण कधी कधी वेळ आल्यावर तुम्ही कठोरसुद्धा वागू शकता. आता मी ही जी 2 वाक्य इथे म्हणली, मला याची खात्री आहे की ही दोन्ही वाक्य तुम्हाला सगळ्यांना तुमच्याबद्दलच मी सांगतोय असं वाटण्यासारखी आहेत. तुम्हाला असं वाटू शकतं की अरे हा माणूस तर आपल्याबद्दलच बोलतोय, कारण याला जनरल स्टेटमेंट्स म्हणतात जी सगळ्यांना लागू होतात. पण अशा वेळेला मग समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की अरे बापरे, याने कसं काय माझ्याबद्दल ओळखलं, माझी पत्रिका बघून याने माझ्याबद्दल सांगितलं, म्हणजे ती पत्रिका खरंच माझ्याबद्दल काहीतरी सांगतेय. थोडक्यात ही स्टेटमेंट जनरल असतात, ती सगळ्यांना लागू होतात, पण आपल्याला असं वाटतं की ती स्टेटमेंट आपल्यासाठीच आहेत. अशा काही गोष्टी करून ज्योतिषी आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण करत असतात. पण ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत आपला विश्वास डेव्हलप होण्यामागे आपली स्वतःची सुद्धा मानसिकता कारणीभूत असते. म्हणजे कसं, तर ज्योतिषी आपल्याला त्याच गोष्टी ऑफर करत असतो ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. म्हणजे अनसर्टन्टीपेक्षा चुकीची सर्टन्टी आपल्याला हवी असते. म्हणजे आयुष्याच्या बाबतीमध्ये सगळं अनिश्चित आहे हे स्वीकारण्यापेक्षा ज्योतिषी देत असलेली निश्चितता आपल्याला कम्फर्टेबल वाटते, आणि म्हणून आपल्याला सुद्धा ते खरं मानायचं असतं. या बाबतीमध्ये कन्फर्मेशन बायस ही गोष्ट सुद्धा वर्क करत असते. म्हणजे कसं, तर आपल्याला त्याच गोष्टी दिसतात ज्या गोष्टी आपल्याला मानायच्या असतात, किंवा आपण जे मानतो तेच आपल्याला सगळीकडे दिसत असतं. म्हणजे एखाद्या ज्योतिषाने जर का 100 लोकांना त्यांचं काही भविष्य सांगितलं असेल आणि त्यापैकी जर का 60 लोकांचं भविष्य बरोबर आलं असेल, तर आपण फक्त त्या 60 लोकांच्या भविष्याकडेच कॉन्सन्ट्रेट करतो. उरलेल्या 40 लोकांचं भविष्य जे बरोबर नाही आलं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि मग अशा वेळेला आपलं म्हणणं असतं की नाही बघा, आमच्या ज्योतिषाने सांगितलेलं एकदम बरोबर आलेलं आहे, पण तुमच्या ज्योतिषाने सांगितल्याचा रेशो फक्त जास्त आहे, मोर दॅन 50% रेशो असल्यामुळे आपल्याला तो ज्योतिषी स्ट्रॉंग वाटतो आणि आपण सोयीस्कररित्या उरलेल्या 40% कडे दुर्लक्ष करतो. म्हणजे काय, तर आपल्याला हे मानायचं आहे की ज्योतिषशास्त्र वर्क करतं, म्हणून आपण बरोबर त्या 60 लोकांच्या भविष्याकडेच लक्ष देतोय ज्यांचं भविष्य सांगितलेलं खरं ठरलं. उरलेल्या 40 लोकांच्या भविष्याकडे आपण लक्ष देत नाही आहोत, कारण आपल्याला हे मानायचं आहे की ज्योतिषशास्त्र काम करतं आणि त्याच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरं आहेत, ते आपल्याला तेच ऑफर करतंय जे आपल्याला हवं आहे. आयुष्याबद्दलची निश्चितता, आयुष्य आपल्या कंट्रोलमध्ये असणं, आणि नंबर 3 आयुष्यातील गोष्टींचा अर्थ लावणं. या 3 गोष्टी ते आपल्याला ऑफर करतंय जे आपल्याला हवं आहे, आणि ते आपल्याला हवं असल्यामुळे आपण त्यावर विश्वास ठेवू इच्छितो. मग आता हा प्रश्न येतो की जर ज्योतिषशास्त्राच्या मागे हे सगळं असेल, म्हणजे आपलीच मानसिकता काम करत असेल, तर ज्योतिषशास्त्राचा लोकांना फायदा कसा काय होतो? अनेकांच्या बाबतीमध्ये ज्योतिषशास्त्र वर्क करतं, अनेकांना ज्योतिषशास्त्राचा फायदा होतो. मग त्यामागे काय कारण असू शकतं? तर त्यामागे सुद्धा परत एकदा आपलीच मानसिकता असते. ज्योतिषशास्त्राचा फायदा होण्यामागे मुख्यतः 3 कारणं असतात. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे प्लासिबो इफेक्ट. आता हे प्लासिबो इफेक्ट म्हणजे काय असतं, तर डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण औषध घेऊन घरी येतो, पण घरी आल्यानंतर औषध घ्यायच्या आधीच आपल्याला बरं वाटायला सुरुवात झालेली असते. म्हणजे काय, तर डॉक्टरवर आपला इतका विश्वास असतो की डॉक्टरला नुसतं भेटून आल्यावरच बरं वाटायला सुरुवात होते की आता मी बरा होणार, आता मी बरा होणार. या भावनेमुळेच आपण बरे व्हायला सुरुवात होतो. म्हणजे आपली मानसिकताच आपल्याला बरं करत असते, आपलं पॉझिटिव्ह थिंकिंगच आपल्याला बरं करत असते. हे ज्योतिषशास्त्रामध्ये कशा प्रकारे होतं, तर समजा एखादा मुलगा त्याचं लग्न ठरत नाहीये म्हणून एखादा ज्योतिषाकडे गेला असेल. ज्योतिषी त्याला सांगतो की काय आहे ना, तुमच्या सध्या ग्रहांची दशा चालू आहे म्हणून लग्न ठरत नाहीये, पण गंमत अशी आहे की पुढच्या 2 महिन्यामध्येच ही दशा संपतीये. ज्योतिषावर विश्वास असल्यामुळे या मुलाचा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह होतो, आणि त्या कॉन्फिडन्समुळे जेव्हा तो 2 महिन्यानंतर एखाद्या मुलीला बाहेर भेटायला जातो तेव्हा तो कॉन्फिडेंटली जातो. त्याची बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट असते, त्याचा ॲपिरियन्स मग छान असतो, मग तो बोलताना सुद्धा कॉन्फिडेंटली त्या मुलीशी बोलतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मग त्या मुलीला देखील तो मुलगा योग्य वाटतो, लग्नाला लायक वाटतो. अशा वेळेला मग ती मुलगी त्याला होकार देते आणि त्याचं लग्न ठरतं. मग आता याच्या मागे खरंच ज्योतिषाचं काम आहे, ज्योतिषाचं काही श्रेय आहे, की ज्योतिषाने फक्त त्या मुलामध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला एवढंच ज्योतिषाचं श्रेय आहे? यालाच म्हणतात तर प्लासिबो इफेक्ट. म्हणजे ज्योतिषावर विश्वास आहे, ज्योतिषाने सांगितलं की आता दशा संपली, आता लग्नाचा योग आला. या विश्वासामुळे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आला, त्याची बॉडी लँग्वेज चेंज झाली, तो कॉन्फिडेंटली बोलू शकला, त्या मुलीशी कॉन्फिडेंटली इंटरॅक्ट करू शकला, आणि त्यामुळे त्याला हवी असलेली गोष्ट घडली.
यामागचं दुसरं कारण म्हणजे क्लॅरिटी इफेक्ट. म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला आपला ज्योतिषावर विश्वास असल्यामुळे आपण कुठलाही निर्णय घेताना सुद्धा आपल्या मनामध्ये कसलाही डाऊट येत नाही. समजा मला जॉब स्विच करायचा असेल, बरोबर, आणि मला जॉब स्विच करताना जर का भीती वाटत असेल की माझा याच्यानंतरचा जॉब योग्य असेल ना, बरोबर असेल ना, मला जसा हवा तसाच असेल ना, पण जर का अशा वेळेला आपल्याला ज्योतिषाने सांगितलेलं असेल की नाही सगळं व्यवस्थित होणार आहे, तुझी आता ती वेळ आलेली आहे, योग आलेला आहे, म्हणल्यावर आपण त्या बाबतीमध्ये कॉन्फिडंट असतो. एखादी गोष्ट करताना जेव्हा आपल्याला ज्योतिषी सांगतो की तुम्ही मुहूर्त बघा, मुहूर्तावर करा, मग मुहूर्तावर करताना सुद्धा मग आपण कॉन्फिडंट असतो की नाही मुहूर्त पाहिलेला आहे, आता आपण जे करतोय ते बरोबर होणार आहे, छान होणार आहे, मस्त होणार आहे. सो ज्योतिषी आपल्याला अशा काही गोष्टी सांगत असतात ज्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या मनामध्ये निर्णय घेताना कुठल्याही प्रकारचा डाऊट येत नाही, आपण तो निर्णय कॉन्फिडंटली घेतो. डाऊट न आल्यामुळे निर्णय घेतल्यानंतर सुद्धा आपण शांत असतो, आपण योग्य निर्णय घेतला ही खात्री आपल्या मनामध्ये असते, आणि त्याच्यानंतर मग आपण काही परफॉर्म करताना कॉन्फिडंटली परफॉर्म करत असतो, मन शांत ठेवून परफॉर्म करत असतो, आणि मग ती गोष्ट योग्य सिद्ध देखील होते. आणि मग अशा वेळेला आपल्याला वाटतं की आपले ज्योतिषी आहेत, त्यांनी सांगितलं होतं की तुमची दशा संपलेली आहे, आता तुमचा योग आला, आता मी जॉब स्विच केला, आणि स्विच केल्यानंतर सुद्धा आता मला 2 महिन्यानंतर असं गोष्ट जाणवते की नाही सगळं छान चालू आहे, सगळं मस्त चालू आहे, किंवा आमच्या ज्योतिषांनी सांगितलेल्या मुहूर्तावरच आम्ही एखादी गोष्ट केली आणि आता ती गोष्ट छान चालू आहे. सो आपलं असं वाटतं की या सगळ्याच्या मागे त्या ज्योतिषी जो आहे त्याचं खरं म्हटलं तर सगळं श्रेय आहे, पण खरं सांगायचं तर यामध्ये सुद्धा आपली मानसिकताच काम करत असते. यातलं कारण नंबर 3 ते म्हणजे इमोशनल सपोर्ट. बऱ्याच वेळेला काही बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये एन्झायटी देखील असते, पण जेव्हा कुठून तरी आपल्याला इमोशनल सपोर्ट मिळत असतो तेव्हा आपली ती एन्झायटी सुद्धा कंट्रोलमध्ये राहत असते. उदाहरणार्थ समजा आपल्याला एखादा आजार असेल, बरोबर, तो आजार जर का बरा व्हावा अशी इच्छा असेल तर त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या सुद्धा शांत असणं गरजेचं असतं. सो मानसिक शांतता देखील आपल्याला ज्योतिषाकडून मिळत असते, कारण त्याच्याकडून आपल्याला इमोशनल सपोर्ट देखील मिळत असतो, ज्याच्यामुळे आपली एन्झायटी सुद्धा कंट्रोलमध्ये राहते, आणि मग अशा वेळेला जी गोष्ट अचीव करायची असते ती गोष्ट अचीव होते. याचा अर्थ ज्योतिषशास्त्रामुळे माणसांना जो काही फायदा होतो तो त्यांच्याच मानसिकतेमुळे होतो. ज्योतिषी काहीतरी ॲक्युरेट गोष्ट सांगतो आणि त्यामुळे आपल्याला फायदा झालाय असं आपल्याला वाटतं, पण खरं सांगायचं तर त्याच्यामागे आपलीच मानसिकता असते, आपलाच विश्वास असतो, आपलीच बिलीफ सिस्टीम असते. पण त्याचबरोबर आपण हे देखील लक्षात ठेवायला हवं की ज्योतिषशास्त्रामुळे आपल्याला जरी फायदे मिळत असले तरीसुद्धा ज्योतिषशास्त्र आपल्याला काही चुकीच्या मार्गांवर देखील घेऊन जाऊ शकतं. एक म्हणजे डिपेंडन्सी. म्हणजे काय, तर आपण ज्योतिषशास्त्रावर खूप जास्त डिपेंड राहायला सुरुवात करतो, खूप जास्त अवलंबून राहायला सुरुवात करतो. मग अगदी बारीक बारीक गोष्टीसुद्धा अनेक जण ज्योतिषाला विचारून करतात, किंवा आपल्याला डेली न्यूजपेपरमध्ये आजचं भविष्य वाचायची सवय लागते, आठवड्याचं भविष्य वाचायची सवय लागते, यूट्यूबवर भविष्याचे व्हिडिओ पाहायची सवय लागते. आपण आपल्या आयुष्यातल्या अगदी बारीक बारीक गोष्टी ज्योतिषशास्त्राच्या आधारे करतात. म्हणजे कुठलीही छोटीशी जरी गोष्ट करायची असेल तरी आपण मुहूर्त बघतो, मग आपण कॅलेंडरमध्ये किंवा पंचांगामध्ये आजची तिथी वगैरे सुद्धा बघतो, कारण आता आपल्याला सगळ्या गोष्टी ज्योतिषशास्त्राच्या आधारे करायच्या असतात, कारण ज्योतिषशास्त्र आपल्याला निश्चितता ऑफर करत असतं, आणि तुमच्या हातामध्ये तुमचं आयुष्य आहे, तुमच्या कंट्रोलमध्ये तुमचं आयुष्य आहे, ही देखील गोष्ट ज्योतिषशास्त्र आपल्याला ऑफर करत असतं. आणि त्यामुळे मग आपण आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्राच्या आधारे घेतो, ज्योतिषाला विचारून घेतो. ही डिपेंडन्सीची सवय लागणं हा एक अत्यंत धोकादायक मार्ग आहे, ज्या मार्गावर आपल्याला ज्योतिषशास्त्र घेऊन जाऊ शकतं. थोडक्यात काय होतं, तर आपला स्वतःवर विश्वास कमी होतो आणि एक्सटर्नल सिस्टीमवर आपण अवलंबून राहायला सुरुवात करतो. म्हणजे मला एखादं काम करायचंय पण मी ते मुहूर्त बघून करतोय, म्हणजे काम करताना मी स्वतःचं स्किल चेक करत नाहीये, तर मी कुठल्या वेळेला काम सुरू करतोय, कुठल्या दिवशी काम सुरू करतोय यावर अवलंबून राहतोय. आणि मग आपली अशी अपेक्षा असते की नाही मी या वेळेला काम सुरू केलं ना आता माझं काम योग्य होणार. नाही होणार. तुमचं काम तुमच्या स्किलवर जास्त अवलंबून आहे. तुम्हाला थोडासा मानसिक आधार मिळण्यासाठी म्हणून तुम्ही कुठला तरी मुहूर्त बघणं, वेळ बघणं ही गोष्ट वेगळी, ते तुम्ही करू शकता, पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे तुमचं त्या कामातलं स्किल. तुमचं स्किल काही नाही आहे आणि तुम्ही नुसतं मुहूर्त बघून जर ती गोष्ट करणार असाल तर ती गोष्ट यशस्वीरित्या पार पडणार नाही. पण जेव्हा आपण खूप जास्त ज्योतिषशास्त्राच्या आहारी जातो तेव्हा सुद्धा अनेक नवीन नवीन इश्यू क्रिएट होऊ शकतात.
याची आपण जाणीव ठेवायला हवी. ज्योतिषशास्त्राच्यामुळे आपल्याला केवळ मानसिक आधार मिळू शकतो, पण ओव्हर डिपेंडन्सी ज्योतिषशास्त्रावर हानिकारकच ठरत असते. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राच्यामुळे आपल्याला पॅसिव्ह लिव्हिंगची सुद्धा सवय लागू शकते. पॅसिव्ह लिव्हिंग म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये म्हणतात तर निष्क्रियता. म्हणजे काय, तर जे घडायचं आहे ते घडणारच आहे, मग त्यासाठी आता मी कशाला काम करू, मी काम करून काय होणार आहे, मी कष्ट करून काय होणार आहे, एखादी गोष्ट मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करून काय होणार आहे, असं जर का आपला स्वभाव निर्माण होणार असेल तर ही सुद्धा एक धोकादायक गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला एखादा ज्योतिषी तुमची पत्रिका बघून सांगतो की तुमच्या भविष्यामध्ये असं असं घडणार आहे, तर आपल्याला असं वाटतं की ओके, भविष्यामध्ये असं घडणारच आहे, मग आता मी करून काय होणार आहे, मी ती गोष्ट थांबवू पण शकत नाही किंवा ती गोष्ट मिळवण्यासाठी मी काही करायलाच पाहिजे असं पण नाही. ज्योतिषाने जर काहीतरी चांगलं घडणारे सांगितलं तर आपण म्हणतो की ओके, सगळं चांगलं घडणार आहे, आता मी काही नाही केलं तरी ते चांगलं घडणार आहे असं आपल्याला वाटायला लागतं. किंवा जर काही नकारात्मक घडणार असेल तर आपली मानसिकता अशी पण असते की आता नकारात्मक घडणार आहे आणि जे घडायचं आहे ते घडणारच आहे, मग मी काही करून फायदा काय होणार आहे, ते अवॉइड तर होणार नाही आहे. या दोन्ही केसेसमध्ये मग आपल्यामध्ये निष्क्रियता येते आणि आपण काहीही एफर्ट्स घेत नाही. ही सुद्धा एक धोकादायक गोष्ट आहे, कारण आपल्या आयुष्यावर कंट्रोल हवा, तर इथे उलट आपण आपल्या आयुष्यावरचा कंट्रोल सोडून मोकळे होतोय की नाही, जे घडणार आहे ते घडणार आहे, आता मी काहीच करू शकत नाही. हे सुद्धा एक्स्ट्रीम टोक आपल्यासाठी हानिकारक असू शकतं. पण मग आता या सगळ्यावर उपाय काय, म्हणजे ज्योतिषशास्त्रामुळे काहीतरी फायदा होतो, मग तो आपल्याच मानसिकतेमुळे का असे ना, काहीतरी फायदा ज्योतिषशास्त्राचा होतो, पण त्याचे मग हे काही धोके देखील असतात. मग यावर उपाय काय, तर यावर उपाय म्हणजे आयुष्याच्या अनसर्टन्टीला स्वीकारणं. आयुष्यामध्ये काहीही निश्चित नाही आहे ही गोष्ट स्वीकारणं, आपल्या कंट्रोलमध्ये काहीही नाही आहे ही गोष्ट स्वीकारणं, किंवा आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीला काहीतरी अर्थ असायलाच हवा असं वाटणं देखील सोडून देणं. याच गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत. पण आयुष्याच्या बाबतीमध्ये अनसर्टन्टी आहे, अनिश्चितता आहे, हे लक्षात घेऊन मी काम मात्र करणार आहे, मी माझे निर्णय मात्र घेणार आहे, कारण त्याच्यामुळे माझं अख्खं आयुष्य जरी बदलणार नसलं तरी मी घेतलेल्या निर्णयांचा माझ्या आयुष्यावर काहीतरी परिणाम होणार असतो. सो जेव्हा आपण आयुष्य जगताना या सगळ्याचा स्वीकार करतो की हो, आयुष्य अनिश्चित आहे, आपल्या कंट्रोलमध्ये काही नाही आहे आणि अनेक निरर्थक गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात, आपल्याच बाबतीमध्ये काहीतरी नकारात्मक घडलं असं होणार आहे, हे सगळं ॲक्सेप्ट करून त्या आयुष्याला स्वीकारतो आपण, तेव्हा मग आपण या असल्या गोष्टींच्या नादी लागत नाही आणि मग अशा वेळेला कदाचित खरंच आपलं आयुष्य आपल्या कंट्रोलमध्ये असू शकतं. कारण आता आपण कुठलेही निर्णय घेताना स्वतःच्या अनुभवानुसार निर्णय घेत असतो, स्वतःच्या स्किलनुसार निर्णय घेत असतो. आपण कुठलेही निर्णय घेताना कुठल्याही एक्सटर्नल सिस्टीमवर अवलंबून राहत नसतो. थोडक्यात काय, तर मला सगळं माहीत नाही आहे, मला सगळं माहीत नाही आहे तरीसुद्धा मी निर्णय घेणार, मी माझं काम करत राहणार, जे होईल ते मी स्वीकारेन. जेव्हा आपला आयुष्याच्या बाबतीमध्ये असा ॲटिट्यूड असतो तेव्हा मग आपण आपले 100% देत असतो, आपण त्या कामामध्ये आपले 100% एफर्ट्स देतो आणि तेव्हा आपल्याला त्याचा फायदा मिळतो. ज्योतिषाने सांगितलेल्या गोष्टी करून, त्याने सांगितलेल्या मुहूर्तावर करून, मग त्याने सांगितलेली शांत करणं, त्याने सांगितलेलं होम हवन करणं, मग त्याने सांगितलेली अंगठी घालणं, त्याने सांगितलेलं स्तोत्र म्हणणं, कुठली तरी पोथी वाचणं, कुठला तरी अध्याय वाचणं, अशा गोष्टींमुळे खरं सांगायचं तर तुम्हाला फक्त मानसिक आधार मिळू शकतो. जो मानसिक आधार तुम्ही स्वतःवर जर विश्वास ठेवलात, स्वतःवर काम केलं, स्वतःचं स्किल इम्प्रूव्ह केलं तर तुम्हाला जास्त मिळू शकतं. म्हणजे तुम्ही स्वतःवर काम केल्यावर तुम्हाला जेवढा मानसिक आधार मिळेल तेवढा मानसिक आधार ज्योतिषाच्यामुळे सुद्धा मिळणार नाही. आणि त्याचबरोबर केवळ मानसिक आधारावरच सगळं अवलंबून आहे असं पण नाही, तुमचं स्किल पण मॅटर करतं. म्हणजे ज्योतिषी जेव्हा 100 व्यक्तींचं भविष्य सांगतात तेव्हा 60 लोकांचं खरं येत असेल पण 100% खरं येत नाही. पण जर का त्या 100च्या 100 लोकांनी स्वतःच्या स्किलवर अवलंबून राहायला जर का शिकलं, स्वतःच्या मनामध्ये कॉन्फिडन्स जर का निर्माण केला, स्वतःवर काम केलं, तर त्या 100च्या 100 लोकांचं आयुष्य आनंदमयी होऊ शकतं. 100च्या 100 लोक कदाचित त्यांचं आयुष्य कंट्रोल करू देखील शकतात, पण त्यासाठी त्यांनी स्वतःवर अवलंबून राहणं गरजेचं आहे, ज्योतिषशास्त्रावर नाही. थोडक्यात आपल्याला सेल्फ ट्रस्ट अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये रिस्क आहे, पण आपली कुठलीही मूव ही अशा वेळेला कॅल्क्युलेटेड असणार आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये कुठलेही निर्णय घेताना व्यवस्थित ॲनालिसिस करून, कॅल्क्युलेट करून निर्णय घेणार आहे. म्हणजे माझी कुठलीही मूव जेव्हा कॅल्क्युलेटेड असते तेव्हा त्यामध्ये रिस्कसुद्धा थोडी मर्यादेमध्ये असते.
म्हणजे अनसर्टन्टी असून सुद्धा, आयुष्याच्या बाबतीमध्ये अनिश्चितता असून सुद्धा जर आपण कॅल्क्युलेट करून एखादी ॲक्शन केली असेल तर आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळण्याची शक्यता जास्त असते, ज्योतिषशास्त्रापेक्षा नक्की जास्त असते. सारांश, आपण ज्योतिषशास्त्राकडे वळतो कारण आपल्याला आपल्या आयुष्यातली अनिश्चितता सहन होत नाही. ज्योतिषशास्त्र आपल्याला 3 गोष्टी ऑफर करतं. एक म्हणजे आयुष्याच्या बाबतीतली निश्चितता, 2 आपलं आयुष्य आपल्याच कंट्रोलमध्ये आहे ही भावना, आणि नंबर 3 आयुष्यातल्या कुठल्याही घटनेच्या मागचा अर्थ सांगणं. या 3 गोष्टी ज्योतिषशास्त्र ऑफर करत असल्यामुळे आपण ज्योतिषशास्त्राच्याकडे वळतो. पण जर आपण ज्योतिषशास्त्रावर मर्यादेपेक्षा जास्त अवलंबून राहायला लागलो तर आपली स्वतंत्र विचारशक्ती संपुष्टात येऊ शकते. थोडक्यात ज्योतिषशास्त्र आपल्याला भविष्य सांगत नाही, तर ज्योतिषशास्त्र आपल्या मनातली भीती कमी करण्यासाठी आपल्याला एक कथा सांगतं. पण जर का तरीसुद्धा तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल आणि ज्योतिषशास्त्र हा तुमच्या इंटरेस्टचा विषय असेल, तुम्ही ज्योतिषशास्त्र समजून घेऊ इच्छित असाल किंवा ज्योतिषशास्त्रामधल्या काही संकल्पना तुम्ही समजून घेऊ इच्छित असाल, तर ज्योतिषशास्त्रामधल्या एका संकल्पनेवर काही महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता, ज्या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रामधील 7.5 ही संकल्पना समजावून सांगितलेली होती. 7.5 म्हणजे नेमकं काय असतं, 7.5मध्ये काय काय घडतं, हे सगळं मी आजूबाजूच्या लोकांच्या निरीक्षणामधून जे काही शिकलेलो आहे ते मी त्यामध्ये मांडलेलं आहे. जर का तुम्हाला हा विषय खरंच आवडत असेल आणि या विषयाबद्दल समजून घ्यायला देखील तुम्हाला आवडत असेल तर तो व्हिडिओ आवर्जून पहा. त्या व्हिडिओची लिंक हा व्हिडिओ संपताना मी इथे देईन. ठीक आहे, म्हणजे इथे तो व्हिडिओ येईल, हा व्हिडिओ संपताना इथे तो व्हिडिओ येईल. त्या व्हिडिओवर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. जर तुम्हाला हा विषय खरंच आवडत असेल तर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा नक्की आवडेल, त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा आवर्जून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काहीही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आपण नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. जर तुम्ही देखील हा कोर्स करू इच्छित असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर आपल्या मेडिटेशन कोर्सबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. माझ्याबद्दल देखील थोडीफार माहिती आहे आणि आमच्या अकॅडमीबद्दल सुद्धा त्या लिंकवर पूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्या लिंकवर क्लिक करा, कोर्सची माहिती वाचा, हवं असेल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.